बातमी नाशिकमधून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीला गेलेला आहे। धक्कादायक प्रकार हा नाशिकमध्ये घडलाय। अवघ्या 5 दिवसांचं बाळ हे चोरीला गेले। अज्ञात महिलेनं बाळ चोरल्यानं रुग्णालयामध्ये एकच खळबळ ही उडाली आहे। अवघ्या 5 दिवसांचं बाळ अज्ञात महिलेनं चोरून नेल्यानं या रुग्णालयातील कामकाजावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे संपूर्ण दृश्य कैद झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। नाशिकच्या रुग्णालयातून 5 दिवसाचं बाळ हे चोरीला गेलंय। जिल्हा रुग्णालयामध्ये हा प्रकार घडलाय, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रशासनावर यामुळे प्रश्नचिन्ह हा उपस्थित केला जातोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, जिल्हा रुग्णालयामध्ये अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडलाय। जगदीश, अतिशय धक्कादायक हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 5 दिवसांचं नवजात बालकाची चोरी हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। एका अज्ञात महिलेने येऊन या बाळाला चोरून नेल्याची अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। 5 दिवसांपूर्वी एक महिला जी आहे ती प्रसूतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये आलेली होती। आज त्यांचं डिस्चार्ज हे जे आहे त्या संदर्भात काम चालू होतं आणि त्यांना डिस्चार्ज देत असताना एक अज्ञात महिला येऊन या बाळाची जे चोरी म्हणजे चोरून नेल्याची अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये अशा पद्धतीचं बाळ चोरण्याची टोळी सक्रिय आहे का, अशा पद्धतीचे एक प्रश्न जे आहेत उपस्थित होतो। या सगळ्या प्रकरणानंतर आता नाशिक पोलीस या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे। त्या महिलांचा शोध आता हे नाशिक पोलीस घेताना आपल्याला बघायला मिळतंय। पण एकूणच या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता प्रशासन असेल किंवा जिल्हा रुग्णालय प्रशासन असेल किंवा नाशिक पोलीस असतील हे कशा पद्धतीने करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल। तर नाशिकमध्ये हा प्रकार घडलेला आहे। जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीला गेलेलं आहे, त्यामुळे पहिल्यांदाच नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनावर, कामकाजावर, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह हा उपस्थित केला जातोय। काय बच्चू एक मिसिंग झालंय असं काय? 29/12 रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती। बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते। आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली, जी त्या बाळंतीण महिलेच्या मिस्टरला 2 दिवसापासून भेटत होती। तिने ओळख असल्याचं दाखवून ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून